त्यामुळे काय होतं की मी आतापर्यंत चिकार स्क्रिप्ट वाचली, पण म्हणजे काय वन लाईन अगोदर येण्याच्या आधी पण की वन लाईन चांगली असते, नंतर काय. आणि सगळ्यांचं माझ्या तरी लक्षात आलेला घोळ म्हणजे की एंड कसा करायचा, शेवटी ते गुंडाळलं जातं असं. त्यामुळे ती जी आहे म्हणजे एक ती चौकट, तो विचार करून घेणं, तेवढे आता कोणाकडे पेशन्स राहिले नाहीत फ्रँकली स्पीकिंग. कारण प्रत्येक जण म्हणजे की जसं फास्ट फूड तसं सगळं मागे लागलं आहे. तर लकीली आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आधी हे नाटक झालेलं आहे. म्हणजे आता तुम्ही बघाल रंगभूमीवर समजा 12-15 नाटकं आली आहेत, तर त्यातली 10 ते 11 पुनर्जीवित नाटकं आहेत. तर तसं चाललेलं आहे. तर हे नाटक पण आधी आलं होतं 20 वर्षापूर्वी. आणि अत्यंत म्हणजे माझा जवळचा विषय असा की त्यात अतुल परचुरेने काम केलं. अतुल माझा अतिशय जवळचा मित्र होता. म्हणजे शेवटचे 5-1 वर्ष तर आम्ही रोज भेटत होतो, रोज म्हणजे रोज प्रॅक्टिकली. त्याच्या आजारपणात पण मी संपूर्ण त्याच्या बरोबर होतो. आणि त्यामुळे एक अतुलचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे. तर म्हटलं एक त्या मानाने म्हणजे तेवढंच अतुलच्या आठवणी मला आणखीन जास्त आहे की अतुलनी ह्या ठिकाणी कसं केलं असेल, किंवा मला कधी काय प्रॉब्लेम आला पटकन विचार करतो अतुल असतं तर ह्या जागी कसं केलं असतं वगैरे असं विचार. म्हणजे तेवढं मला त्याच्या आठवणीत रमता येत आहे. आणि ऍट द टाइम हे नाटक सुद्धा सुरेख आहे, म्हणजे लेखन चांगलं आहे. अभय परांजपेंनी ह्याचं स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची बाजू म्हणजे संतोष पवार, दिग्दर्शक, परत नट स्वतः, आणि परत मित्र माझा. कारण आम्ही आधी दिनूच्या सासूबाई राधाबाई पण केलं होतं. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.